तर चला मित्रांनो, आजच्या व्लॉगला करूया आपण सुरुवात। आजचा व्लॉग आहे आपला तिसरा, काशी टू अयोध्याचा प्रवास। काशीचा आयुष्याचा प्रवास करता करता आम्ही पोहोचलो नंदीग्रामला काय काय होतं ते बघितलं आणि प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात केली। आणि ही चिमुकलीसुद्धा माझ्यासोबत आहे, तिनेसुद्धा काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं आणि तीसुद्धा आज प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहे। तर मित्रांनो, आजचा प्रवास आहे आपला काशी टू अयोध्या। आम्ही रात्रीचं प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि सकाळीसुद्धा जाणार आहोत। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण बघायला मिळेल अयोध्यामध्ये काय काय आहे आणि कसं प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं। तर चला आजच्या व्लॉगला आपण इथून सुरुवात करूया। शुभ सकाळ मित्रांनो, काशी धाम की जय। आज आम्ही काशीमधून इथून रवाना होत्या अयोध्येला। सो सगळ्यांची तयारी चालू आहे। 5:30ची बस, अजून बस आलेली नाही, 5 वाजलेले आहे। तर आजच्या व्लॉगला मी इथून सुरुवात करतो। आजचा व्लॉग तुम्ही नक्की बघत राहा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गाईज। आजच्या व्लॉगचा आनंद घ्या, दर्शन घ्या प्रभू रामचंद्रांचा। आज मुक्काम असेल आमचा अयोध्येला आणि सकाळी प्रभू रामचंद्रांचं दर्शन असेल तर बघत राहा कंटिन्यू व्लॉगमध्ये। आजच्या व्लॉगला आपण इथून सुरुवात करूया। बोला काशी धाम की। तर मित्रांनो, आता इथून सगळी पब्लिक बसची वाट बघते बघा। बससाठी वेटिंग वरती आहेत। एक बस गेले पुढे, अशा 16 बसेस आहेत। आता आलोय आम्ही बनारसी चहा प्यायला। इथं बघा गरम गरम चाय। आता काय करून नाही लाजे चहाची तलब आले, चहा तरी पिऊन घेऊ दे, गरम गरम चाय। तर गाईज आता आम्ही बसमध्ये बसलो। पाठीमागे बॅगा वगैरे टाकलेले सर्व बसमध्ये बसले। आता आमची बस रवाना होणार आहे अयोध्येला। मुक्काम अयोध्येला असेल किती वाजता होते बघूया, 6:30 वाजलेले आणि किती तासाचा प्रवास आहे आता बघूया आपण आजच्या व्लॉगमध्ये। काशी ते अयोध्याचा प्रवास, तर हा कंटिन्यू व्लॉगमध्ये। आमचा प्रवास सुरू झाला आहे काशी टू अयोध्या। आम्ही आता 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे। पण मी एक अनुभवलं की उत्तर प्रदेशमध्ये एकही रस्ता खराब नाही बघा। छोटे छोटे रस्ते सुद्धा खूप छान आहेत, नाही तर आपला भिवंडी वाडा रस्ता बघा ना, एक रस्ता तरी तुम्हाला खराब पण नाही दिसणार। खूप चांगली परिस्थिती आहे रस्त्यांची, खूप चांगले आहेत बघा। एवढ्या लहानशा वयात मोठी मस्त काशीला आलेले आणि काशीवरून आता प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला अयोध्येला चाललेले। खूप नशीबवान आहे, मोठी झालं विसरेल मला वाटतंय। कोणाला लागेल नाही, मी कधी गेलेली। फोटो दाखवा लागतील तिला, फोटो दाखवा लागतील। इकडे बघ, इकडे बघ अब्दुल, इकडे बघ। तर चला मित्रांनो, सकाळच्या नाश्त्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे इकडे। खिचडी भात खा, खिचडी भात खा 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 खा, जबरदस्त। बघा अयोध्येला निघालोय आणि थोडासा अंतर बाकी आता ना। आता इथे सकाळच्या नाश्त्याची सोय झालेली आहे। आता नाश्ता करतो, खिचडी भात। आपण आता पोहोचलो नंदीग्राम इथे। बस पाठीमागे केलेले पार्किंग आणि सर्व मंडळी चालली नंदीग्राम इथे दर्शन घ्यायला। बघूया आता पुढे काय इथे घटना घडलेली आहे, कुठले कशाचं काय झालेलं आहे। आज आजच्या ब्लॉगमध्ये नंदीग्राम इथे आपण बघणार आहोत। प्रभूजींना विचारू, त्याच्यानंतर आपल्याला माहिती मिळेल। जाऊया आता आपण पुढे। तर हे आहे भरतकुंड। इथे प्रभू श्री रामचंद्रांचे छोटे भाऊ भरत हे इथे स्नान करत असत। हे आहे भरतकुंड आणि इथे लोकांची खूप गर्दी आहे भरतकुंडात दर्शन घ्यायला। भरतकुंडात दर्शन घेऊन आल्यानंतर पुढे आपल्याला प्रभू रामचंद्रांचं मंदिर दिसतंय। तर आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत दर्शनाला। जय श्रीराम, प्रभू रामचंद्र की जय। जय श्रीराम।
प्रभू रामचंद्र की जय। प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतल्यानंतर आपण पोहोचले प्राचीन श्रीराम भरत मिलन इथे। इथे प्रभू रामचंद्रांचं आणि भरत प्रभूंचं इथे मिलन झालं होतं। आता इथे आपण दर्शन इथे प्रभू रामचंद्र आणि राम भरत मिला, राम भरत मिलन मंदिर है, यही राम भरत मिला। अयोध्याला पोचता पोचता गरम गरम शिंगांचा अनुभव घेऊ। कशा आहेत शिंगा उत्तर प्रदेशच्या बघूया खाऊन, आल्यावर चव समजेल। तर फायनली गाईज पोहोचलो आम्ही अयोध्या धाम मध्ये। आणि इथे गाडी पार्किंग केली। आता आमच्या बॅगा काढतोय आम्ही आणि चाललोय रूम वरती। आपल्याला आता रिक्षा करायला लागतील भाड्याने, इकडे सर्व वेटिंग वरती आहेत रिक्षावरती। बघा एवढा मोठा आहे। फायनली आम्ही गेले इथे रिक्षा बुक आणि इथून आपल्याला जायला लागेल हरिहर सेवा सदन मध्ये। इथून 3-4 किलोमीटरचा प्रवास आहे। इथून आई बसली इकडे, समीक्षा इकडे छोट्या जाऊया। इकडे जास्त लूटमार दिसते मला। 10 रुपये ठिकाणी 50 रुपये घेते नाही। हा काय बोला बोला अयोध्या धाम की। तर काहीच हरिहर सेवा भवन मध्ये आमची रूम आहे। तिथे रूम मध्ये आम्ही फ्रेश झालो होता। आम्ही जस्ट निघलोय हनुमान बाग इथे। खूप थंडी खूप, आणि वाजलेत फक्त 5:45 आणि कालोख पण पडला बघा लगेच, फुल कालोख झालं इकडे। चला आता जाऊया चालत चालत, तेव्हा समजेल कसं चालत जात आहे। पुढे प्रसाद घ्यायचा आपल्याला आता। अयोध्या धाम की जय। इथून 2 किलोमीटर अंतर राम मंदिर आहे फक्त। आणि एक माणूस सांगत होता 7,000 मंदिर आहेत अयोध्येमध्ये दर्शन घ्यायला। तर चला जाऊया आता। इकडे बाजूला हनुमान बाग आहे आणि आता आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे। इकडे प्रसाद भेटेल आपल्याला। चला काही सर्व लोक प्रसाद घेतात। लाईट गेलेली दिसते वाटते इकडे बाहेरची। तर मित्रांनो जिथे प्रसाद भेटेल तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि संध्याकाळचा प्रसाद घेतोय आम्ही आता। प्रसादामध्ये बघा वरण भात आहे, पापड आणि डांगराची भाजी आहे। एवढी पब्लिक बसली इकडे, अर्धी पब्लिक जेवून गेली रूमवर झोपायला। उद्या आपल्या राम मंदिराचं दर्शन असेल आणि यज्ञ सुद्धा असेल सकाळी 5:30 वाजता। बघा या आईने घेतलं पापड। चला मित्रांनो आता प्रसाद घेतो आम्ही। फायनली काय आमचा प्रसाद झालेले आणि इकडे नुसते माकडं तुम्हाला बघायला भेटतील। बघा ना हे बघा किती माकडं इकडे भरपूर आहेत, बारीक बारीक पिल्ली। चला काय तर आपण रूम वरती जाऊ। अयोध्यामध्ये असलेला आता मी प्रसाद घेऊन आलो। आता रूमवर जाणार होतो आणि एक मधीत मंदिर राहतो श्रीमद वाल्मिकी रामायण भवन। त्या मंदिरात आपण जाऊया आता, दर्शन घेऊ। भरपूर मंदिर आहेत अयोध्यामध्ये। त्या मंदिरात दर्शन घेतल्यावर अजून एक मंदिर लागतो आपल्याला, श्री स्वामी मणी रामदास श्री महाराज की दावणी श्री अयोध्याची। चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आपण। मित्रांनो इथे 4 धाम मंदिर आहे। ते 4 धाम मंदिरात आपण आतमध्ये जाऊया
दर्शन घ्यायला. बघूया दर्शन घेऊन देतात का, कारण आरती चालू असेल तर बंद असेल. बघूया तरी जाऊन. भारतातील म्हणजे प्रसिद्ध असलेले 4 धाम आपले ते रामेश्वरम भगवानजी इथे आहेत. तसे इथे आहेत श्री द्वारकाधीश भगवानजी, इथे आहेत जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया, इथे आहेत बद्रीनाथ भगवानजी. तर मित्रांनो 4 धामचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. आपण 4 धामला तर एवढ्या लांब कधी जायची वेळ सांगता येत नाही, पण इथे आम्हाला भगवान प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने आम्हाला 4 धामचं इथे दर्शन झालेलं आहे. खूप आनंद झाला. जानकी घाट मंदिरात आपण दर्शन घेऊ. चला, भरपूर असं मंदिर आहे. जेवढे मंदिर दर्शन घेता तेवढं मंदिराचं दर्शन घेतो आम्ही. आम्ही सकाळी दर्शन घेणार होतो राम मंदिरामध्ये, पण मातांजीने आम्हाला खूप खूप रिक्वेस्ट केली का आता जाऊया प्रभूजी. तर चला आम्ही आता जाऊया राम मंदिरात. खरंच 500 वर्षानंतर हा हिंदू धर्मासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. आणि 1 वर्ष सुद्धा झाले नाही. लोकार्पण 22 जानेवारी 2024 रोजी झाला होता आणि 2025 मध्ये आम्ही राम मंदिराच्या दर्शनाला आलेलो आहोत. खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी. अयोध्या धाम की प्रभू रामचंद्र की. आता आम्ही पोहोचलेलो आहोत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या. इथे फायनली मंदिराजवळ पोहोचलोय. आता इकडेच मंदिर आहे. भरपूर थंडी आहे. अशी थंडी आहे ना, भयानक थंडी. काशीला तर कमी होती काहीच, पण इकडे अयोध्यामध्ये भरपूर थंडी आहे. पूर्ण भात बरफ जसे झालेत. आम्ही पोहोचले राम मंदिराजवळ. आतमध्ये मंदिर आहे आणि इथे रांग आहे दर्शनाला. मोबाईल काही अलाउ नाही, वॉच पण अलाउ नाही, काहीच नाही. कडक एकदम नियम आहेत. आता मोबाईल आम्ही तिथे ठेवतो लॉकरमध्ये. बघतो लॉकर कुठे, आणि लॉकरमध्ये ठेवून देतो. अयोध्या धाम इथे आल्यावर अयोध्या मंदिर येताना, राम मंदिरात येताना इथे लॉकरमध्ये मोबाईल ठेवायला लागते. आतमध्ये काहीच नाही घेऊन जातो, वॉच सुद्धा नाही. इथे आम्ही आता मोबाईल ठेवतोय. फायनली आम्हाला झालेलं राम मंदिरात दर्शन. बोला अयोध्या धाम की प्रभू रामचंद्र की. मित्रांना दर्शन झाला, पण मंदिरात काहीच अलाउ नाही. सर्व लॉकरमध्ये ठेवावं लागतं. वॉच बीच सगळा लॉकरमध्ये ठेवावा लागतो. आणि मंदिर कुठेच फोटो काढायला बाहेर पण चान्स नाही. चला आता जातोय आम्ही रूमवरती. तर मित्रांनो आतमध्ये तर दर्शन नाही घेऊ शकत आपण व्हिडिओवरती, पण इथे दर्शन घ्या टीव्हीवरती. लाईव्ह कॅमेरा बघा. ठीक आहे, दर्शन बघा. प्रभू रामचंद्र की जय. मित्रांनो एक फिलिंग वेगळीच येते अयोध्या धाममध्ये येऊन. तुम्ही नक्की या आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घ्या. तर मित्रांनो आपण प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन आल्यावर आता सिद्धू किल्ला अयोध्या या मंदिरात आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार. सॉरी, चला जाऊया. वरून चढायचं आपल्याला. तर बघा इतका वर चढायचं आहे. तर चला उद्या त्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल हनुमानगडी, कनकमल आणि राम मंदिराचं दर्शन. आज आम्ही असंच रूमवरती आम्ही लवकर गेलो म्हणून इकडे मंदिरात दर्शन घ्यायला आलो. प्रभू रामचंद्राचं छान असं दर्शन झालं. आणि इकडे सुग्री किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. तर गाईच माताजींनी खूप रिक्वेस्ट केली म्हणून आजच रात्री आम्ही प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. आज काशी तो अयोध्येचा प्रवाससुद्धा तुम्हाला नक्की आवडला असेल. तर आपला आजचा 3रा व्लॉग होता, तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि GP Edit यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा माझ्या जुन्या व्हिडिओ. खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अयोध्या धाम की जय.